काव्य म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नव्हे, तर ते जीवनाच्या विविध रंगांना, भावनांना आणि तत्वज्ञानाला गवसणी घालणारे एक अलौकिक साधन असते. मराठी सारस्वतात असेच जीवनाचे तत्वज्ञान आपल्या हळूवार व ओजस्वी शब्दात गुंफून रसिकांच्या मनाला चिरंतन आनंद देणारे एक आनंदयात्री होऊन गेले. ते म्हणजे कविवर्य मंगेश केशव पाडगावकर. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असा जीवनाचा सकारात्मक संदेश देणाऱ्या या महान कवीच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना त्यांचे समग्र जीवनचरित्र आणि साहित्य संपदा ही एक रसिकोत्सवच ठरते. त्यांची कविता म्हणजे मराठी भाषेला मिळालेले एक अमूल्य वरदान असून ती शुद्ध, अस्खलित आणि अर्थपूर्णतेचा आदर्श आहे. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे ह्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. दिवंगत मराठी कवी, लेखक, साहित्यिक मंगेश पाडगावकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांचा जीवन प्रवास व त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीवर प्रकाश टाकून त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत. मंगेश पाडगावकर यांचा जन्म 10 मार्च 1929 रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या निसर्गरम्य ठिकाणी झाला. कोकणच्या मातीने त्यांच्या संवेदनशील मनाला जी काव्याची देणगी दिली ती आयुष्यभर फुलत राहिली. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत या विषयात MA ची पदवी प्राप्त केली. या भाषिक ज्ञानामुळेच त्यांच्या कवितेला एक खास संस्कृत प्रचूर आणि अलंकारिक अधिष्ठान लाभले. शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर पाडगावकर यांनी मुंबईतील मातुश्री मिठीबाई महाविद्यालयात अनेक वर्षे मराठी भाषेचे अध्यापन केले. अध्यापनाचा हा अनुभव त्यांच्या भाषिक समृद्धीस पोषक ठरला. त्यानंतर 1970 ते 1990 या काळात त्यांनी US इन्फॉर्मेशन सर्व्हिस येथे संपादक म्हणून काम केले. तसेच त्यांनी काही काळ साधना या साप्ताहिकात सहाय्यक संपादक म्हणूनही कार्यभार सांभाळला. अवघ्या 14 वर्षापासूनच कविता लेखनास सुरुवात करणाऱ्या या कवीने आपल्या आयुष्यात कलेला आणि साहित्यालाच सर्वोच्च स्थान दिले. मंगेश पाडगावकर यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या साहित्यिक मैत्रीने अधिक समृद्ध झाले होते. विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांसारख्या समकालीन दिग्गज कवींशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. या त्रयीने 1960 आणि 1970च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्रात कविता वाचनाचे दौरे केले, ज्यामुळे मराठी कविता थेट जनमानसांपर्यंत पोहोचली. या तिघांचा समावेश असलेल्या मुर्गी क्लब नावाच्या एका अनौपचारिक साहित्यिक गटाचा उल्लेख त्यांच्या जीवनात महत्त्वाचा ठरतो. गंगाधर गाडगीळ, सदानंद रेगे आणि श्री पु. भागवत हे देखील या गटाचे सदस्य होते. ही मैत्री म्हणजे मराठी साहित्यातील एक आनंदी आणि वैचारिक पर्व होते. पाडगावकर यांनी सुमारे 40हून अधिक पुस्तके प्रकाशित केली. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीचे मुख्य टप्पे त्यांच्या काव्यसंग्रहांमधून स्पष्ट होतात. त्यांच्या सुरुवातीच्या कविता संग्रहात प्रणयरम्य कवितांचा म्हणजेच रोमॅन्टिक पोएट्रीचा प्रभाव होता. धारानृत्य आणि शर्मिष्ठा हे त्यांचे उत्कृष्ट उदाहरण. मात्र पुढे त्यांच्या कवितेने अधिक व्यापक आणि प्रगल्भ वळण घेतले. सलाम या काव्यसंग्रहाने त्यांच्या कवितेच्या प्रवासात महत्त्वपूर्ण बदल घडवला. प्रणयरम्यता सोडून या संग्रहातील कवितांनी समाजातील भ्रष्ट व्यवस्था आणि सामाजिक राजकीय समस्यांवर निर्भीडपणे भाष्य केले. याच सलाम संग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या इतर महत्त्वाच्या काव्यसंग्रहात उत्सव, गझल, भटके पक्षी, तुझे गीत गाण्यासाठी, जिप्सी, राधा, उदासबोध आणि वात्रटिका यांचा समावेश आहे. त्यांनी लहान मुलांसाठीही विपुल लेखन केले. सुट्टी एके सुट्टी आणि वेड कोकरू हे त्यांचे बालसाहित्यातील महत्त्वाचे योगदान आहे. पाडगावकर केवळ कवी नव्हते, तर एक प्रतिभावान अनुवादकही होते. त्यांनी शेक्सपियर्सच्या जुलियस सीझर, द टेम्पेस्ट आणि रोमिओ अँड ज्युलिएट या नाटकांचे उत्कृष्ट अनुवाद केले. एवढेच नव्हे तर संत मीराबाई, संत कबीर आणि सूरदास यांच्या भजनांचे आणि दोह्यांचे त्यांनी मराठीत रूपांतरण केले. 2008 मध्ये त्यांनी बायबलच्या नवा करार म्हणजेच न्यू टेस्टामेंटचाही अनुवाद केला. त्यांच्या निंबोनीच्या झाडामागे या पुस्तकात ललित लेखांचा संग्रह आहे. तर शोध कवितेचा या ग्रंथातून त्यांनी स्वतःच्या कवितांचा जन्म आणि त्यावरील टीका यावर सखोल भाष्य केले आहे. स्नेहगाथामध्ये त्यांनी सहकारी लेखकांसोबत घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांची आठवण जागवली आहे. त्यांची अनेक गीते अजरामर झाली आहेत. अरुण दाते यांनी गायलेली या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, भटक्यांची गाणी आणि शुक्रतारा मंदवारा यांसारखी गाणी मराठी रसिकांच्या हृदयावर आजही अधिराज्य गाजवत आहेत.
1983-84 मध्ये पु ल देशपांडे यांच्या विनंतीवरून त्यांनी पुणे विद्यापीठाचे पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान हे अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी गीत एका दिवसात लिहून दिले, ज्याला भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केले. मंगेश पाडगावकरांना त्यांच्या साहित्य सेवेसाठी अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 1980 साली त्यांच्या सलाम या महत्त्वपूर्ण काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि MP साहित्य पुरस्कार यांनी त्यांच्या कारकिर्दीला लवकरच मान्यता मिळाली. 2008 मध्ये त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2013 मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला, जो त्यांच्या कार्याचा कळसाध्याय ठरला. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जन्मस्थानाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. वेंगुर्ल्याजवळील त्यांचे मूळ गाव उभादांडा हे भारतातील पहिले कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही अभिनव संकल्पना त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने अधिकृतपणे घोषित करण्यात आली, जेणेकरून पाडगावकरांचे साहित्य त्यांच्या जन्मगावात स्थायी स्वरूपात जतन होऊन नवोदित कवी आणि रसिकांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरावे. जीवनाच्या प्रत्येक क्षणावर प्रेम करणाऱ्या या कवीने 30 डिसेंबर 2015 रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यातील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला. थोडक्यात, मंगेश पाडगावकर हे केवळ एक कवी नव्हते, तर ते एक जीवनवादी तत्त्वज्ञ होते. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वातील एक तारा निखळला असला तरी त्यांच्या कविता आजही प्रत्येक मराठी मनाला जीवनावर शतदा प्रेम करण्याची नवी ऊर्जा देत राहतील. या महान साहित्यिकाला पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.